हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 2 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 इन्शुरन्स क्लेम इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर आहे 2.31. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. देअर वॉज अ फायर इन द गोडाऊन ऑफ ॲटलस ट्रेडिंग कंपनी अहमदाबाद ऑन 31 डिसेंबर 2024. ही तारीख खूप इम्पॉर्टंट आहे. या तारखेला जी गोडाऊन आहे कंपनीचं त्या गोडाऊनला आग लागलेली आहे. तारीख आहे 31 डिसेंबर 2024. बट द अकाउंटिंग रेकॉर्ड्स अँड सबसिडरी बुक्स वेअर सेव्ह. म्हणजे जे सबसिडरी बुक्स असतात, फॉर एक्झाम्पल परचेस बुक, सेल्स बुक, कॅश बुक वगैरे, आणि अकाउंट्स जे पण तुमचे अकाउंटिंग असेल केलेलं ते अकाउंटचे बुक्स सेव्ह झालेले आहेत, म्हणजे त्यांनी वाचवलेले आहेत आगीपासून जळताना. द फॉलोइंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन वॉज मेड अवेलेबल. आपल्याला इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. ओपनिंग स्टॉक ऑन 1 जुलै 2023. म्हणजे हा तुमचा ओपनिंग स्टॉक आहे, कारण जो पण 1 तारखेचा असतो तो नेहमी ओपनिंगच असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं वर्किंग नोटमध्ये समजून घ्यायचं आहे की आपलं अकाउंटिंग इयर किंवा असेसमेंट इयर कोणतं आहे ते, कारण ते समजल्याशिवाय तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करता येणार नाही. तर आपण वर्किंग नोट करून घेऊया. वर्किंग नोट्स त्याच्यामध्ये आपण तारीख बघूया. इथं सांगितले 1 जुलै 2023ला इयर चालू झालं, कारण ओपनिंग स्टॉक आहे हा. इथं तुम्ही ओपनिंग म्हणू शकता. इथं काय आहे, ओपनिंग. इथं तुमचा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर इथं इयर चालू झालं 1 जुलैला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. इथं बघा तारीख पण दिलेली आहे. इयर एंडेड सांगितले 13 जून 2024. इथं दिलेलं आहे बघा परचेजेस वगैरे कधी झाले ते, आणि स्टॉक पण दिलेला असेल बघा. इथं स्टॉक पण आहे 13 जून 2024. आता बघा इथं 2023ला 1 जुलैला तुमचं इयर स्टार्ट झालेलं आहे, आणि इथं डिसेंबर आहे, म्हणजे इथं 2023 आहे, आणि जानेवारी 2024 आहे 24. मग इथं आली तुमची 24 जानेवारी जून 13 जून 2024ला क्लोज झालेला आहे इयर. मग तुम्ही इथं म्हणणार आहे क्लोजिंग. इथं तुमचा क्लोजिंग स्टॉक येणार आहे. हे लक्षात ठेवा, इथं तुमचा जो पण येणार आहे तो क्लोजिंग स्टॉक. हे तुमचं आग लागण्याच्या अगोदरचं इयर आहे, आणि ह्याच्यानंतर पुढचं इयर असणार आहे. ते परत तुमचं इयर कधी चालू होईल, इथं संपलं की चालू होईल 1 जुलै 2024ला चालू झालं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024, नंतर जानेवारी 2025, फेब, मार्च, एप्रिल, मे, आणि जून. 13 जून 2025ला इयर तुमचं संपणार आहे. तुम्ही नीट बघा, इथं डिसेंबरला इयर 2024 होतं, जानेवारीला 2025. मग हे 12 महिने होत आहेत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पूर्ण 12 महिने आहेत. तर आपलं हे आहे ओपनिंग इयर किंवा आग लागण्याच्या अगोदरचं वर्ष, आणि हे आहे आग लागल्याच्या नंतरचं वर्ष. तर ह्या ज्या तारखा ज्या दिलेल्या आहेत, ह्या तारखेला जर तुमचे सेल्स असतील, परचेजेस असतील, परचेज रिटर्न असेल किंवा क्लोजिंग स्टॉक असेल, तर ही या तारखेच्या आतला जो पण असेल तो ट्रेडिंग अकाउंटला, त्याचं पोस्टिंग कुठं करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटला. आणि ह्या तारीख दिली असेल स्टॉकला, सेल्सला, परचेजेसला, क्लोजिंग स्टॉकला वगैरे कशाला पण, तर ही तारीख दिली असेल तर ते येणार आहे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट.
ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण काय करूया, तुमच्या बुकमध्ये जी पण इन्फॉर्मेशन दिली तिथं आपण ह्या डेटनुसार पोस्टिंग करून घेणार आहोत, कुठं जाणार आहे ते. इथं 1 जुलै 2023 दिले, हे आहे ओपनिंग स्टॉक आहे, कुठं जाणार आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, म्हणून मी इथं लिहिलं टी. त्याच्यानंतर आहे परचेजेस फॉर द इयर एंडेड 13 जून 2024. जून 2024 हा क्लोजिंग परचेजेस आहेत, कुठे येणार आहे, ट्रेडिंग अकाउंटला. त्याच्यानंतर रिटर्न आउटवर्ड फॉर द इयर 2023-24 हे परचेज रिटर्न आहेत. आउटवर्ड म्हणजे परचेजमधून लेस होणार आहे आणि तारीख आहे 2023-24 म्हणजे ट्रेडिंगला येणार आहे. परचेजेसमधून लेस होतात हे लक्षात ठेवा, लेस होणार आहे म्हणून मायनसचं साईन मी टाकून दिलं. परचेजेसला स्टार करून ठेवा किंवा त्याच्यामधून आपल्याला लेस करायचं आहे परचेजेसमधून. कॅरेज आउटवर्ड हे पण इयर दिले बघा, 2023-24 म्हणजे 2023-24 ह्या वर्षाचे आहेत, म्हणून हे कॅरेज आउटवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सेल्स फॉर द इयर एंडेड 13 जून 2024 ह्या तारखेचे सेल्स आहेत, म्हणजे ते पण येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. रिटर्न इनवर्ड फॉर द इयर 2023-24 म्हणजे ह्या वर्षाचे तुमचे रिटर्न इनवर्ड आहेत, हे पण तुमच्या सेल्समधून लेस होणार आहेत, म्हणून सेल्सला मी स्टार केलं. सेल्समधून लेस होणार आहेत, हे पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लेस होणार आहेत. नंतर स्टॉक दिलेला आहे 13 जून 2024 ह्या तारखेचा स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, तो पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे लिहून ठेवायचं आहे पेन्सिलने, म्हणजे तुम्हाला पोस्टिंग करणं इझी जाईल. त्याच्यानंतर दिले परचेजेस फ्रॉम 1 जुलै 2000 बघा इथं आलं 1 जुलै 2024 टू 31 डिसेंबर. इथं आग लागलेली आहे, आपल्या आग लागल्याचं इयर आहे 31 डिसेंबर 2024. इथपर्यंतच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर त्याचा जो रिटर्न्स आहेत, आणि बघा इथं काळजीपूर्वक नीट रीड करा. इथं तुम्हाला असं सांगितलं आहे की हे जे परचेजेस आहेत हे 31 डिसेंबर 2024चे, मग हे कुठे येणार आहे, तर मेमोरंडम ट्रेडिंगला. तर मी नुसतं एम लिहिलं, MT लिहिलं तरी चालेल, मेमोरंडममधला एम लिहिला. त्याच्यानंतर रिटर्न्स फ्रॉम सप्लायर म्हणजे ते परचेज रिटर्न आहेत, ते परचेजमधून लेस होणार आहे, म्हणून मी इथं परचेजला स्टार केलं, कारण त्याच्यातून हे लेस होणार आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला. नंतर कॅरेज इनवर्ड फॉर द पिरियड 1 जुलै 2024 ही तारीख दिली बघा, आणि ही आग लागल्याची तारीख दिलेली आहे. हे कॅरेज इनवर्ड आहे, ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, मेमोरंडम ट्रेडिंगच्या, एम लिहिलं तरी चालेल, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सेल्स फ्रॉम 1 जुलै बघा ही तारीख आली टू 31 डिसेंबर 2024 हे सेल्स आहेत, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहेत. आणि पुढे लिहिले सेल्स फ्रॉम कस्टमर. कस्टमर कोण असतो, ज्याला आपण माल विकलाय तो आपला कस्टमर असतो. त्या कस्टमरनी गुड्स रिटर्न केलेले आहेत, रिटर्न फ्रॉम कस्टमर म्हणजे सेल्स रिटर्न आहेत. तर जे सेल्सला स्टार करा, सेल्समधून लेस होणार आहे, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. देअर वॉज अ प्रॅक्टिस इन द फर्म टू व्हॅल्यू स्टॉक ॲट 10% अबाव कॉस्ट. अबावला अंडरलाईन करा, अबाव म्हणजे जास्त. जो पण तुमच्या बिझनेसमध्ये स्टॉक होता तो 10%पेक्षा जास्त होता असं सांगितलेलं आहे. अबाव म्हणजे जास्त आणि बिलो म्हणलं की कमी. तर आपल्याला इथं थोडंसं वर्किंग करायचं आहे. आणि स्टॉक वर्थ ₹4,000 ऑज सेव्ह. तुम्ही कितीचं सेव्ह केलेलं आहे, वाचवलेलं आहे स्टॉक, 4,000 रुपीजचा गुड्स तुम्ही आग लागल्यानंतर दुकानातून वाचवलेला आहे. द अमाऊंट ऑफ द पॉलिसी ऑज ₹21,000 इनकॉर्पोरेटिंग अँड ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. 21,000ची तुम्ही काय केलेली आहे, पॉलिसी घेतलेली आहे, म्हणजे पॉलिसीची अमाऊंट आहे 21,000. कॅल्क्युलेट द इन्शुरन्स क्लेम टू बी लॉज विथ द इन्शुरन्स कंपनी फॉर लॉस ऑफ स्टॉक बाय फायर. म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे की दाखवायचं आहे, दाखवून द्यायचं आहे की किती लॉस झालेला आहे. म्हणजे इथं लॉसचा अर्थ आहे दाखवा किती लॉस झाला ते. तर आपण इथं कॅल्क्युलेशन करणार आहे किती लॉस झालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनी आपल्याला क्लेम किती देणार आहे. तर ह्याच्यावरून काय केलं आपण, ही डेट फाईंड केली. ह्या डेटवरून तुम्ही इथं सगळ्या
स्टॉकचं पोस्टिंग कुठं जाणार आहे ते लिहिलं. आता आपल्याला ही ॲडजस्टमेंट पहिली करायची आहे 10, कारण स्टॉक जो पण आपण पहिलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय घेतो, ओपनिंग स्टॉक घेतो. पण ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक 10% जास्त आहे तुमच्या शॉपमध्ये. मग ॲक्च्युली खरा किती स्टॉक होता, 100% स्टॉक आपल्याला शोधायचा आहे. म्हणून वर्किंग करायचं आहे. आपण इथं कॅल्क्युलेशन करणार आहोत. मी इथं थोडीशी पहिल्या ॲन्सरमध्ये काय करणार आहे की किती गुड्स तुमच्या शॉपमध्ये होता किंवा स्टॉक किती होता तो शोधणार आहे. तो शोधण्यासाठी मी इथं लिहिणार आहे 10% अबव कॉस्ट. स्टॉक आर व्हॅल्यूड %10 अबव कॉस्ट. अबव कॉस्ट म्हणजे कॉस्टच्या 10% जास्त. तुम्ही अबव म्हणलं की प्लस आणि बिलो म्हणलं की मायनस. अबव म्हणजे जास्त झाला. तर आपण इथं असं करणार आहे, कॉस्ट प्राईस होती, कॉस्ट प्राईस इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक. असं आपण करूया, व्हॅल्यू ऑफ स्टॉक इज इक्वल टू स्टॉक म्हणू शकतो आपण मगाशी काय म्हणलेलं होतं, एक मिनिट, व्हॅल्यू ऑफ स्टॉक बिलो. आपण असं करू इथं, एक मिनिट, आपण थोडासा चेंज करू, सोपं करूया. कॉस्ट प्राईस इज इक्वल टू अबाव प्लस, इथं आपल्याला काय करायचं आहे नीट बघा. कॉस्ट प्राईस किती होती, तर आपण ॲड करू, प्लस नको, कॉस्ट प्राईस प्लस अबाव इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक. असं करू. स्टॉकची व्हॅल्यू किती, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. तर बघा, कॉस्ट प्राईस इथं 100 घ्यायची आहे, प्लस म्हणजे इथं काय सांगितलं त्यांनी नीट बघा. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. इथं त्यांनी असं सांगितलं आहे ॲबव कॉस्ट, कॉस्टच्या ॲबव, म्हणून आपण कॉस्ट प्राईस 100 घेतली. हे लक्षात ठेवा. असं लिहिलं असतं ना की बिलो कॉस्ट, तर कॉस्ट प्राईस 100 मायनस आलं असतं आणि हे 10% दिलेत, म्हणून मी इथं 100 प्लस 10 म्हणजे आपल्या कॉस्टची प्राईस झालेली आहे 110. तर आपला स्टॉक दिलेला आहे बघा इथं 44,000. तर इथं काय करायचं आहे, इफ जर आपली समजा कॉस्ट प्राईस किंवा व्हॅल्यू ऑफ स्टॉक आणि आपल्याला फाइंड करायचं आहे की त्याची जी स्टॉक होता, स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे. म्हणून आपण इथं म्हणू स्टॉक, ब्रॅकेटमध्ये म्हणू अमाऊंट. व्हॅल्यू किती आहे बघा 110, 110. तर स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 44,000. तर 100ला किती, हा क्वेश्चन विचारायचा. 100ला स्टॉकच्या आपल्या शॉपमध्ये कितीचा स्टॉक होता. तर ह्याला ना आपण एक बॉक्स घालू, म्हणजे तो लर्न करायला इझी जातो. आपण हीच मेथड ठेवू शेवटपर्यंत. ह्याला देअरफॉरचं साईन घालायचं, रेसिप्रोकल करायचं, म्हणजे 100वर 110 खाली उलट करायचं आहे, इंटू 44,000. तर तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. ह्याची व्हॅल्यू फाईन 100 डिवाइड बाय 110 इंटू 44,000, 40,000. किती आली अमाऊंट, 40,000. मग आपण इथं लिहिणार आहोत ₹40,000. हा आहे तुमचा ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक इथं खरं आपण म्हणायला पाहिजे होतं एक ओपनिंग स्टॉक. आता इथं आपण म्हणू 2 क्लोजिंग स्टॉक. आपण परत फॉर्म्युला यूज करू, कॉस्ट प्राईस प्लस अबाव इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक. कॉस्ट प्राईस आहे 100. कॉस्ट प्राईस 100 होती, तेव्हा व्हॅल्यू किती होती त्याची 110. सॉरी, किती आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बघूया आपण इथं 30,800.
तर चुकलं जरा, कॉस्ट प्राईस 100, इथं 100 बरोबर होतं. 100 + 10 = 110. डायरेक्ट आन्सरच काढायला घेतलं. तर इथं येणार आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक. आणि इथं स्टॉक अमाऊंट. व्हॅल्यू ऑफ स्टॉक किती होता? 110. तेव्हा व्हॅल्यू किती होती? 30,800. तर 100ला किती? ह्याला पण तसंच करू आपण. हा क्वेश्चन मार्क आहे, हा पण क्वेश्चन मार्क आहे. देअरफॉर 100 वर 110 खाली इंटू 30,800 रेसिप्रोकल करायचं आहे. अमाऊंट किती येते बघू. 100 डिवाइड बाय 110 इंटू 30,800. अमाऊंट आली 28,000 रुपीज. 28,000. याला म्हणायचं आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आहे तुमचा क्लोजिंग स्टॉक. तर आता आपली जी स्टॉकची व्हॅल्यू चेंज होणार आहे, आपण हा जो स्टॉक घेणार आहे तर इथं लिहून ठेवूया. स्टॉकची व्हॅल्यू किती झालेली आहे? 40,000. आणि जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याची व्हॅल्यू झालेली आहे 28,000. तर इथं आपण लिहिणार आहोत 28,000. म्हणजे आपल्याला पटापट पोस्टिंग करायला सोपं जाईल. तर इथं आपण ट्रेडिंग अकाउंट, मी इथं काय काय ओपन केलं आहे बघा. इन द बुक्स ऑफ ॲटलस ट्रेडिंग कंपनी अहमदाबाद, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 13th जून. आता 13th जून बघा इथं 13th जून 2024चा आम्ही ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेला आहे. खाली मी रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढणार आहे आणि त्याच्यानंतर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेला आहे. त्याची तारीख बघा किती आहे. जी आग लागल्याची तारीख होती 1 जुलै 2024 to 31 डिसेंबर 2024. मी इथं लिहिलेलं आहे. त्याच्याखाली आपण बघणार आहोत प्रत्यक्ष लॉस किती झाला, म्हणजे प्रत्यक्ष माल किती जळाला आणि इन्शुरन्स कंपनी आपल्याला क्लेम किती करणार आहे ते ह्याच्याखाली लिहायचं आहे. तर मग सर्वात प्रथम आपण पोस्टिंग करून घेऊया. ओपनिंग स्टॉक आहे 40,000. तारीख पाहिजे तर लिहू शकता तुम्ही 1/7/2023. अमाऊंट बघा पण इथं 40,000 पेन्सिलने लिहून ठेवलं. ही 40,000 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. इथं लिहिणार आहोत आपण 40,000. त्याच्यानंतर टू परचेजेस. परचेजेसची अमाऊंट आहे 51,800. त्याला स्टार आहे कारण रिटर्न्स आहेत म्हणून आपण आतमध्ये लिहूया 51,800 लेस रिटर्न्स. रिटर्न्सची अमाऊंट किती आहे बघा 800. 800 लेस करून बाहेर काढा 51,000 परचेजेस. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड आहे 9,000. कॅरेज इनवर्ड 9,000. त्याच्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड नंतर सेल्स आहेत 90,700. त्याला पण आपण स्टार केलेला आहे 90,700. बघा इथं स्टार केला आहे. आतमध्ये येणार आहे 19,700. आणि मग आपण काय करणार आहोत लेस रिटर्न्स. तर रिटर्न्स नीट समजून घ्या. काय लिहिलं आहे नाव बघा इथं रिटर्न इनवर्ड लिहिलं आहे. ह्या साईडला रिटर्न आउटवर्ड असतं, ह्या साईडला रिटर्न इनवर्ड असतं. तर अमाऊंट आहे त्याची 700. 90,000मधून 700 गेले बाहेर येतात 90,000. रिटर्न इनवर्ड म्हणजे आहे सेल्स रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे आहेत परचेज रिटर्न. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहेत सेल्स रिटर्न झालं. स्टॉक दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक 28,000. 30,800 घ्यायचा नाही कारण आपण फाईन केला आहे बघा इथं जे वर्किंग केलेलं आहे त्याच्यामध्ये 28,000 हा क्लोजिंग स्टॉक आला आहे.
म्हणून इथं आपण लिहिणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक. 28,000 इथं काढलंय बघा आणि आपण इथं लिहून पण ठेवलंय 28,000. आता आपल्याला क्लोज करायचं आहे आणि ग्रॉस प्रॉफिट फाइंड करायचं आहे. तर आपण ह्याला क्लोज करूया. झिरो 0 0 8 9 10 11 1,18,000 टोटल आलेले आहे. चेक करते बरोबर आहे का, आहे 1,18,000. त्याच्यातून आपण काय करायचं आहे, याची टोटल करून मायनस करायचं आहे. तर अमाऊंट आहे पहिली 40,000 प्लस 51,000. आपण थोडं बुक आता साईडला ठेवूया. 51,000 प्लस 9,000 टोटल आहे 1,00,000 मायनस 1,18,000 म्हणजे आला आपला जो स्टॉक आहे तो 18,000 येतोय ग्रॉस प्रॉफिट. कसं केलं तर मायनस 1,18,000 आला आपला ग्रॉस प्रॉफिट 18,000. त्याला नाव द्या बॅलन्सिंग फिगर. आता इथं नीट बघा, हा जो तुमचा इथला क्लोजिंग स्टॉक आहे तो मेमोरंडम अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. तो ओपनिंग होईल. इथला क्लोजिंग तो ह्या अकाउंटचा ओपनिंग होतो आणि इथं आपण लिहिणार आहोत तो ओपनिंग स्टॉक. किती आहे तर 28,000. मागच्या वर्षीचा क्लोजिंग ह्या वर्षी ओपनिंग होतं. तुम्हाला इथं पण दाखवते बघा. आपण काय करतो, इथला क्लोजिंग इथं ओपनिंग होतो. म्हणून इथं जो क्लोजिंग होता हा बघा किती तारीख होती 13 जून 2024 चा क्लोजिंग स्टॉक आहे. हा क्लोजिंग आहे तो इथं गेल्यानंतर ओपनिंग झाला म्हणून तर आपण इथं लिहिलं ओपनिंग स्टॉक. आता आपल्याला बुकमधून परत पोस्टिंग करायचं आहे पण रेट ऑफ इथं राहिलं. रेट आपल्याला फाइंड करायचं आहे. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स. सेल्सवर ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती होता. फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. पर्सेंटेज काढायचं असेल तर इंटू 100 येतं. आपण अमाऊंट टाकू इथं. अमाऊंट ग्रॉस प्रॉफिट किती आहे 18,000 डिवाइड बाय सेल्स किती आहेत तर 90,000 इंटू 100 करून बघूया आपण किती येते. 18,000 डिवाइड बाय 90,000 इंटू 100 20% किती आला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट 20% हा सेल्सवर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो असं आपल्याला फाइंड आउट झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, रेट काढला. आता आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. तर ट्रेडिंग अकाउंटचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो आपण इथं ओपनिंग केला. आता इथं क्वेश्चनमध्ये दिलेली इन्फॉर्मेशनवरून आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. तर बघा इथून चालू होतं. परचेजेस आहेत मेमोरंडमचे 32,400. इथं येईल टू परचेजेस आणि परचेजेसला स्टार केला आहे कारण रिटर्न्स आहेत. अमाऊंट आपण आतमध्येच लिहिणार आहोत 32,400 आणि त्याच्यातून रिटर्न्स लेस करणार आहोत. लेस रिटर्न्स. सप्लायर म्हणजे ज्याच्याकडून आपण गुड्स परचेज केलेला असतो त्याला आपण गुड्स परत करतो म्हणून इथं सप्लायर लिहिलं आहे. तर सप्लायर्स म्हणजे परचेज रिटर्न्स आहेत आणि कस्टमर म्हणजे सेल्स रिटर्न असतात. तर सप्लायर म्हणजे होलसेलरकडून आपण गुड्स परचेज केला होता त्याला परत केला म्हणजे प्रत्यक्ष आपली खरेदी आहे 32,000 रुपीजची. त्याच्यानंतर आहेत कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आहेत 4,000. त्याच्यानंतर आहेत बाय सेल्स. सेल्सला पण आपण स्टार केलेला आहे म्हणून 50,800 आतमध्ये लिहिणार आहोत.
लेस रिटर्न्स रिटर्न्सच्या मोठं आहे बघा, रिटर्न फ्रॉम कस्टमर म्हणजे आपण ज्याला माल विकला आहे त्यांना आपल्याला 800 रुपयेचा गुड्स परत केला, म्हणजे आपली प्रत्यक्ष विक्री किंवा सेल्स आहेत 50,000. त्याच्यानंतर रिटर्न झालं इथपर्यंत पोस्टिंग संपलं. पुढं दिलेलं आहे आपल्याला 4,000 रुपयाचा स्टॉक आपण वाचवला आणि पॉलिसीची अमाऊंट आहे 21,000. तर त्याच्यासाठी खाली कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. पहिले ह्याला क्लोज करूया. आता आपल्याला काय मिळेल बघा, इथं क्लोजिंग स्टॉक मिळेल, ग्रॉस प्रॉफिट आपण काढूया, कारण 20% इथं जी तुम्ही कॅल्क्युलेशनला लिहिलं आहे ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती आहे, 20% ऑन सेल्स आहे तेवढे. मी इथं लिहूया अगोदर टू ग्रॉस प्रॉफिट CD. आता हा काय आपण शोधत नाही तर कशावर तरी फाइंड करतोय, म्हणून इथं लिहिणार आहे 20% ऑन सेल्स. तुम्ही इथं म्हणू शकता दॅट इज टू से 50,000 इंटू 20%. 50,000वर 20% काढायचं आहे इंटू 20%. 10,000 आलं तर ग्रॉस प्रॉफिट आहे 10,000. आता आपण क्लोज करूया, किती येते बघू. 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, 46,000 क्लोज होईल. अरे सॉरी चुकलं, हे वर राहिलं 28,000. 8 आणि 2 10, 10 आणि 4 1400, 4 हातच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 74,000. 74,000 मायनस 50,000 म्हणजे येणार आहे 24,000. तुम्ही तर पण करू शकता बघा कसं येईल ते. 74,000 मायनस 50,000, 24,000 आहे हा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक CD बॅलन्सिंग फिगर. $24,000 हा आला क्लोजिंग स्टॉक. आता आपल्याला बघायचं आहे की एवढा स्टॉक होता, जेव्हा आग लागली तेव्हा आपल्या शॉपमध्ये 24,000 रुपयेचा स्टॉक होता, त्यातला आपण 4,000 रुपयेचा वाचवलेला आहे. तर मग आपलं पुढचं कॅल्क्युलेशन येणार आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. थोडंसं आपण बुक साईडला ठेवूया, आता बुक्सची गरज नाही आहे. तर आपल्याला माहिती आहे 4,000 रुपयेचा क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणून इथं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. खाली एक ascertainment of value of stock destroyed by fire किती नुकसान झालं ते फाइंड करायचं आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती स्टॉक होता तर 24,000. वाचवला किती तर बुकमध्ये आपल्याला लिहिलं आहे बघा, बुकमध्ये वाचवला तुम्ही 4,000 रुपयेचा, म्हणून आपण इथं म्हणणार आहे स्टॉक सॉल्वेज लेस स्टॉक किती अमाऊंट आहे 4,000. प्रत्यक्ष जळाला किंवा नुकसान झालं 20,000 रुपयेचा स्टॉक फायरमध्ये डिस्ट्रॉयड झाला, म्हणून आपण लिहिणार आहेत व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. इथं लिहिले बघा व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. हे अमाऊंट महत्त्वाचे. 20,000 रुपयाचा गुड्स प्रत्यक्ष जळालेला आहे फायरमध्ये. तर दुसरं कॅल्क्युलेशन, मग विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई किती देईल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कंपनीकडे ॲप्लिकेशन करावं लागेल.
म्हणून लिहिलं ॲप्लिकेशन ऑफ द ॲव्हरेज क्लॉज. ॲव्हरेज क्लॉज. क्लेमचा फॉर्म्युला आहे पॉलिसीची व्हॅल्यू, पॉलिसीची अमाऊंट. मग आपण त्याला म्हणणार आहे व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइड बाय हे डिस्ट्रॉय झालेला गुड्स किती आहे ते लिहायचं आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. डेट ऑफ फायर इंटू लॉस किती झाला ते लिहायचं आहे. ह्याला लॉस म्हणतो आपण. मग इथं म्हणणार आहोत लॉस ऑफ स्टॉक. व्हॅल्यू किती फायर झाला तर 40,000, 24,000चा. पॉलिसीची व्हॅल्यू बघा इथं बुकमध्ये दिली 21,000ची पॉलिसी होती. मग आपण इथं लिहिणार आहे 21,000 रुपयाची पॉलिसी घेतली. प्रत्यक्ष जळाला म्हणजे गुड्स 24,000 रुपयेचा आणि वाचवला 4,000 रुपयेचा, म्हणजे नुकसान झालेलं आहे, लॉस झाला 20,000 रुपीजचा. मग आपण क्लेम किती करणार आहे तर बघूया कॅल्सीवर. 21,000 डिवाइड बाय 24,000 इंटू 20,000, 17,500. Therefore, amount of claim रुपीज 17,500. तर विमा कंपनी आपल्याला किती नुकसान भरपाई देईल तर 17,500. तर हे लक्षात घ्या की आपण जेव्हा आपण क्वेश्चनमध्ये कोणत्या मेथडचा क्वेश्चन आहे ते बघायचं आहे. तर आपल्याला हे क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही काय करा तर कॅल्क्युलेशन करताना लॉस ऑफ स्टॉक ह्या मेथडने कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे नीट बघा, कारण इथं अजून एक मेथड आहे लॉस ऑफ प्रॉफिटची. तर ही आहे लॉस ऑफ स्टॉक. म्हणून आपण स्टॉक हा इम्पॉर्टंट आहे. स्टॉकशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन नीट बघायची आहे. इथं अबाव सांगितलं होतं म्हणून आपण 10% अबाव घेतलं. म्हणजे अबाव आलं की प्लस करायचं आहे. कॉस्ट प्राईस प्लस अबाव इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक. असं करून आपल्याला ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. त्याच्यानंतर मेमोरेंडम म्हणजे जे आपण विमा कंपनीला निवेदन करणार आहे. मेमोरेंडम म्हणजे आपण त्यांना माहिती द्यायची आहे किती आमच्याकडं जेव्हा आग लागली ते आमच्याकडे किती स्टॉक होता. त्याच्यासाठी हा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट बनवायचा आहे आणि सांगायचं आहे की एवढा एवढा आमचा स्टॉक जळालेला आहे. मग बघायचं प्रत्यक्ष नुकसान किती झालं आणि विमा कंपनी आपल्याला किती क्लेम करेल. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि